इम्तियाज जलील हे माझे जुने मित्र आहेत। त्यांनी मला चहाला बोलावलं आणि मी गेलो। भेटीत बऱ्याच चर्चा सुद्धा झाल्या। मी महाराष्ट्रातील सर्व छोट्या मोठ्या पक्षांना, चळवळीची पार्श्वभूमी असणाऱ्या संघटना या सर्वांना एकत्रित करून एक सक्षम पर्याय महायुती आणि महाविकास आघाडीला देण्याचा प्रयत्न करतोय। परिवर्तन आघाडीच्या बॅनरखाली येणाऱ्या विधानसभा आम्ही लढवणार आहोत। तिसरी आघाडीच्या संदर्भाने प्रकाश आंबेडकर, बच्चू कडू, माजी आमदार धोंडगे, वामनराव चटप यांच्यासह अनेकांबरोबर आमच्या चर्चा झाल्या आहेत। पण याला आणखी मूर्त स्वरूप आलेलं नाही, परंतु लवकरच मूर्त स्वरूप येईल। सर, इम्तियाज जलीलची आज भेट घेतली तुम्ही, नेमकी काय चर्चा? इम्तियाज जलील माझे जुने मित्र आहेत। ते पत्रकार असल्याच्या काळापासून आहेत। मी काल संभाजीनगरमध्ये होतो आणि मी शहरात आहे म्हटल्यानंतर त्यांनी चहाला बोलवलं। मी त्यांच्याकडे चहाला गेलो। बाकी राजकीय चर्चा फारशी झालेली नाही, परंतु एक मैत्रीच्या नात्यानं त्यांची भेट घेतली, एवढंच, बाकी काय। इम्तियाज जलील आज मीडियाशी संवाद साधताना बोलले की राजू शेट्टी आणि माझी भेट झालेली आहे आणि तिसऱ्या आघाडीबद्दल सकारात्मक चर्चा झाल्याचं त्यांनी मीडियासमोर बोललेलं आहे। नेमकं आपण यासाठी तिसऱ्या आघाडीमध्ये सगळ्या चळवळीची पार्श्वभूमी असणाऱ्या सगळ्याच घटकांना एकत्रित करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे। आंबेडकर साहेबांना मी भेटलेलो आहे, त्याचबरोबर बच्चू कडूंची माझी बऱ्याच वेळा चर्चा होती। आम्ही खास करून शेतकरी चळवळीमध्ये काम करणारे आम्ही प्रमुख नेते शंकरांना धोंडगे असतील, वामनराव चटप साहेब असतील, मी असेल, आम्ही वारंवार भेटून सगळ्या शेतकरी संघटनांनी एकत्रित येऊन परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून एकमेकाच्या विरोधात उमेदवार उभा करायचे नाहीत आणि मोजके उमेदवार उभा करायचे आणि ताकदीनं निवडणूक लढवायचा असा आमचा निर्णय झालेला आहेच। याशिवाय छोट्या मोठ्या पक्ष, मग सामाजिक संघटना असतील, शहरामध्ये काम करणारे, खेड्यामध्ये काम करणारे, यांनाही बरोबर घ्यायचं। ते नोंदणीकृत पक्ष असोत किंवा नसोत, पण त्यांना बरोबर घ्यायचं आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये एक सर्वसामान्यांना आपलासा वाटणारा, ज्याच्याकडं नेतृत्व करण्याची क्षमता आहे, ज्याच्याकडं विजन आहे, ज्याचे हात स्वच्छ आहेत, ज्याचं चारित्र्य स्वच्छ आहे, असे उमेदवार जनतेला द्यायचे आणि जनतेतूनच ते सूचना घेऊन द्यायचे। मग स्वातंत्र्य त्या उमेदवारावर ठेवायचं की तो कोणत्या संघटनेकडून लढणार आहे, अशी एकूण आमची व्यूहरचना आहे आणि त्याला बऱ्यापैकी यश यायला लागलेलं आहे। तिसऱ्या आघाडीत कोण कोण सामील होणार आहे? चर्चा बऱ्याच लोकांच्या बरोबर चालू आहे। अजून एकतर तिसरी आघाडी आम्ही याला म्हणत नाही, कारण तिसरी कशासाठी? आम्ही चळवळीत काम करणारे, आम्हीच खरे सर्वसामान्यांचे प्रश्न हाताळत असतो, विरोधी पक्ष आम्हीच जिवंत ठेवतो। हे जे दोन्ही आघाडीतले जे प्रस्थापित नेते आहेत ते 4 वर्ष 9 महिने घरात बसले असतात आणि निवडणुका जाहीर झाल्या तर पांढरे डगडे घालून बाहेर पडतात। ह्यांचा आणि जनतेचा संबंधच काय? यांना काही इजम नाही, यांना विचारधारा नाही। कधी इकडं असतात, कधी तिकडं जातात, कधी तिकडं जातात, कधी इकडं येतात। त्यामुळं या सगळ्या प्रस्थापितांना आता जनता विटलेली आहे। एवढे सारे प्रश्न आज सामान्य शेतकऱ्यांचे आहेत। महाराष्ट्र हा देशातला सगळ्यात जास्त आत्महत्याग्रस्त असा शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा असा प्रदेश झालेला आहे। याची कुणाला लाज वाटत नाही। विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, महिलांचे प्रश्न आहेत, बेरोजगारीचा प्रश्न आहे, इथं तरुण पोरांची लग्न होईना झाल्यात, हा एक सामाजिक प्रश्न आहे। याचं कुणाला काय पडलं आहे का? तेव्हा हे सारे प्रश्न घेऊन आम्ही लोक चळवळी करत असतो, रस्त्यावर येतो आणि सामान्य माणसाला सुद्धा त्याच्यावर अन्याय झाला तर चळवळ करणाऱ्या कार्यकर्त्याचीच आठवण येते आणि त्याच्याकडे तो मोठ्या आशेने येतो की आपल्याला न्याय मिळेल। अशा ह्या सगळ्या चळवळ्या लोकांना एकत्रित करून एक जनतेचा प्रतिनिधी म्हणून आम्ही प्रत्येक मतदारसंघामध्ये एक चांगला सक्षम पर्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत। दुसरा प्रश्न, अशोक लोकनायक न्यूज